चलो दोस्तों, तो आज हम लोग दूसरी संतवाणी जो है वो देखेंगे। योगी सर्वकाळ सुखदाता ही लिहिलेली आहे संत एकनाथ महाराजांनी। यावरचा 8 मार्काचा प्रश्न आपण काल बघितला। त्याच्या पुढील प्रश्न आज आपल्याला बघायचे आहे, ते म्हणजे कवितेच्या खाली विचारलेले प्रश्न। म्हणजे प्रस्तुत याच्यामध्ये खालील चौकटी पूर्ण करा हा पहिला प्रश्न। अभंगात वर्णिलेला चंद्रकिरण पिऊन जगणारा पक्षी म्हणजे चकोर, पिल्लांना सुरक्षितता देणारे पक्षिणीचे पंख, स्वतःला मिळणारा आनंद स्वानंद, व्यक्तीला सदैव सुख देणारा योगी पुरुष। त्यानंतर खालील आकृती आपल्याला पूर्ण करायची आहे। योग्याचे मृदुत्व सर्वांशी असते, त्याचप्रमाणे पिल्लांचे पंखोवा हा पिल्लांसाठी असतो। चंद्रकिरण हे चकोरासाठी असतात किंवा चकोरासाठी चंद्रकिरण आवश्यक असतात आणि जीवन जगण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते, म्हणून जीवासी असा तिथं संदर्भ लिहायचा आहे। आता या तक्त्यामध्ये आपल्याला योगी पुरुष आणि पाण्याची तुलना करायची आहे किंवा फरक स्पष्ट करायचा आहे। तर हा फरक स्पष्ट करत असताना योगी पुरुष आपल्यासाठी काय करतो आणि पाण्याचं महत्त्व आपल्याला किती आहे हे आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे। तर सर्वप्रथम योगी पुरुषाच्या संदर्भात पहिला पॉईंट हा लिहायचा आहे किंवा पहिला मुद्दा हा लिहायचा आहे। योगी पुरुष अंतर्बाह्य आपल्याला निर्मळ करतात। पाणी हे आपल्या शरीरावरचा वरवरचा मळ धुतात, स्वच्छ करतात। 2 नंबरला सर्वकाळ सुखदाता असतो योगी पुरुष। तर पाण्याने आपण एकदा संतुष्ट होतो, पण पुन्हा तहान लागते। 3 नंबरला स्वानंद तृप्ती आपल्याला योगी पुरुषापासून मिळते, जी चिरकाल टिकणारी असते आणि पाण्यामुळे आपल्याला क्षणिक तृप्तता मिळते। योगी याचे गोडपण पाहता सर्व इंद्रियांना कळते, पाण्याची मधुरता फक्त आपल्या जिभेला कळते। योगी खाली येतात आणि जनांचा उद्धार करतात। पाण्याच्या संदर्भात लिहायचं आहे, पाणी खाली पडते आणि अन्नधान्य निर्माण करते। आता खालील शब्दांसाठी कवितेतील समानार्थी शब्द आपल्याला शोधायचे आहेत। जीभ म्हणजे रसना, पाणी म्हणजे जीवन, उदक जल, गोडपणा म्हणजेच मधुरता आणि ढग म्हणजेच मेघ। आता त्या खालील प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत, ते एकदा क्लिअर करूया आपण। खालील ओळींचं रसग्रहण आपल्याला पूर्ण करायचं आहे। तैसे योगी असे खालुते येणे, जे इहलोकी जन्म पावणे, जन निववी श्रवण कीर्तने, निज ज्ञाते निज ज्ञाने उद्धारी। याचा अर्थ काय आहे की हा अभंग योगी सर्वकाळ सुखदाता या संत एकनाथांच्या कवितेतील असून संतवाणीतील असून या संतवाणीमध्ये संत एकनाथांनी योगी पुरुष आणि पाण्याची तुलना करत असताना योगी पुरुष हा पाण्यापेक्षा कसा श्रेष्ठ आहे हे सांगितलेले आहे। एकनाथांनी योग्याची तुलना पाण्याशी केली आहे, पण योगी पाण्यापेक्षा अतिश्रेष्ठ कसे हे उदाहरणाद्वारे पटवून दिले आहे। ज्याप्रमाणे मेघांच्या पाण्याने अन्नधान्य उगवते, सर्व लोक तृप्त होतात, त्याचप्रमाणे योगी पुरुष सर्वश्रेष्ठ असून ते केवळ लोकांकरिता उच्च लोकातून इहलोकात खाली येतात। जन्म घेऊन हाल अपेष्टा भोगतात, ते केवळ लोकांच्या कल्याणाकरिता हाल अपेष्टा भोगतात। कीर्तन कथेच्या माध्यमातून जनांचा म्हणजेच लोकांना संतुष्ट करतात, आत्मज्ञानाने लोकांचा उद्धार करतात। योगी पुरुष पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे तुमच्या शब्दात स्पष्ट करा, ठीक आहे। तर यामध्ये आपल्याला काय लिहायचं आहे की ही संतवाणी योगी सर्वकाळ सुखदाता ही संतवाणी संत एकनाथ महाराज यांनी योगी पुरुषाची आणि पाण्याची तुलना यामध्ये केलेली आहे। त्यांनी योगी पुरुषाची तुलना जीवन अर्थात पाण्याशी केलेली आहे। पाण्यापेक्षा योगी पुरुष श्रेष्ठ आहे। पाण्याने वरवरचा मळ निघतो, पण योगी पुरुषाच्या ज्ञानाने अंतर्बाह्य निर्मळ होते। पाण्याने एकदा संतुष्ट मिळते आणि परत तहान लागते, पण योगी सर्वकाल टिकणारी स्वानंद तृप्ती आपल्याला देतात। पाण्याचा गोडवा हा फक्त जिभेला करतो, योग्याचा गोडवा
त्याचे ज्ञान प्रेम सर्व इंद्रियांना तृप्त करतात. मेघाच्या पाण्याने अन्नधान्य पिकते व जनांची भूक भागते, पण योग्याच्या कीर्तनाने निज ज्ञानाने जनाचा उद्धार होतो, त्याचे संपूर्ण आयुष्य सफल होते. खालचा जो प्रश्न आहे, योगी पुरुष आणि पाणी दोघेही सामाजिक कार्य करतात, हे स्पष्ट करा. हे स्पष्ट करत असताना आपल्याला लिहायचं आहे की संत एकनाथांनी योगी सर्व काळ सुखदाता या अभंगामध्ये योगी पुरुष आणि पाण्याची तुलना केली असून योगी पुरुष आणि पाणी यांचे समाजासाठीचे योगदान त्यांनी या अभंगात दाखवून दिले आहे. पाणी तहान शमवते, काही काळापुरती संतुष्टी देते. मेघाच्या पाण्याने शेती पिकते, अन्नधान्य पिकते, सर्वांची भूक भागवली जाते, रसनेला तृप्ती मिळते, मळ घालवते, स्वच्छता करते. योगी पुरुष ज्ञानदानाने लोकांना सुखी समाधानी करतो, त्यांना कायमची तृप्तता देतो, सर्वेंद्रिय तृप्त करतो. मेघांचे पाणी खाली पडून शेती पिकवते, पण योगी पुरुष तर स्वतःच उच्च अवस्थेतून इहलोकात जन्म घेतात. सर्व दिनांना जनांना कीर्तन प्रबोधनाद्वारे आत्मज्ञानाने चिरंतर सुख देतात, त्यांच्या जीवनाचा उद्धार करतात. योगी पुरुष आणि पाणी दोघेही समाजासाठी अमूल्य आहेत.